नमस्कार. मुंबई, महाराष्ट्र आणि भारतातील काही प्रमुख 20 घडामोडी पाहूया जलद गतीने. त्या अगोदर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून नक्कीच सांगा. वाशिममध्ये पावसाचा हाहाकार. वाशिममध्ये चेक डॅम फुटला, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. वाशिम जिल्ह्यातील मुंगळा गावात एक चेक डॅमचा सांडावा फुटल्याने 8 ते 10 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिंपरी सारद गावच्या पुराच्या विळख्यात. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पिंपरी सारद गाव पूर्णपणे पुराच्या पाण्याने वेढले गेले आहे. एरंडा गाव पाण्याने वेढले, संपर्क तुटला. प्रधान नदी आणि लेंडी नाल्याला पूर आल्याने चारही बाजूने पाण्याने वेढले असून गावाचा संपर्क तुटला. मुंबई नागपूर महामार्गावर वाहतूक विस्कळीत. पावसामुळे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई नागपूर महामार्ग बंद, वाहनांच्या रांगा. बुलढाणा जिल्ह्यात कांचनगंगा नदीला पूर आल्याने मुंबई नागपूर महामार्ग बंद करण्यात आला आहे, ज्यामुळे दोन्ही बाजूंनी 2 ते 3 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या. घाटंजी शहरात घरात शिरले पाणी. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी शहरात इंदिरा आवास परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील पाणी घरांमध्ये शिरले, ज्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. 15 दिवसानंतर यवतमाळमध्ये पाऊस. नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये 15 दिवसानंतर कोरड्या काळानंतर पावसाने हजेरी लावली आहे. अमरावती जिल्ह्यात हवामानाचा अंदाज आणि पेरणीची चिंता. अमरावतीमध्ये पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. अमरावती जिल्ह्यात पुढील 3 दिवसांसाठी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून सध्या ढगाळ वातावरण आहे. अनियमित पावसामुळे पेरणीला उशीर. अमरावती जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अनियमित पावसामुळे पेरणीला उशीर झाला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. चिखलदरा हिरवेगार, पर्यटकांची गर्दी. चिखलदरा परिसरात पावसामुळे सर्वत्र हिरवळ पसरली असून सकाळी धुक्यांमुळे वाहन चालकांसाठी हेडलाईट्सची गरज भासत आहे. निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. बीड जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट. पावसाअभावी पिके सुकली. दुबार पेरणीचे संकट. बीड जिल्ह्यात 16 दिवसांपूर्वी पेरलेली पिके पावसाअभावी सुकायला लागली आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट उभे राहिले आहे. बुलढाणा जिल्ह्यात पूर परिस्थिती. बुलढाणा जिल्ह्यात कांचनगंगा नदीला पूर आल्याने डोंगरगाव जवळील नदीच्या पुलावर पाण्याची पातळी 5 ते 6 फुटांपर्यंत पोहोचली, ज्यामुळे जवळची घरे आणि शेते पाण्याखाली गेली. अनेक गावांचा संपर्क तुटला. आरेगाव, मदनी, पिंपरी, सरहद आणि शालगाव यासह अनेक गावांचा संपर्कही तुटला. वर्ध्यात पुरात अडकलेले वाचले. वर्धा जिल्ह्यातील दिगडमध्ये पाण्यात अडकलेले 3 व्यक्तींना आपत्कालीन व्यवस्थापक आणि अग्निशामक दलाच्या पथकांनी यशस्वीरित्या वाचवले. झारंडी गाव पाण्याने वेढले, संपर्क तुटला. पातूर तालुक्यातील झारंडी गाव नद्या आणि नाल्यांना पूर आल्याने पाण्याने वेढले गेले असून अनेक रहिवाशांशी संपर्क तुटला. पिंजर रस्ता पाण्याखाली, वाहतूक थांबली. बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजाडा नदीला पूर आल्याने बार्शी टाकळी पिंजर रस्ता पाण्याखाली गेला आहे, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबली. यशोदा नदीच्या पुलावरून पाणी, वाहतूक बंद. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले, ज्यामुळे मार्गावर वाहतूक 1 तासापेक्षा जास्त काळ बंद राहिली. मीरा भाईंदरमध्ये मच्छीमारांच्या घरात शिरले पाणी. मीरा भाईंदरच्या उत्तर भागात किनारपट्टी समुद्र खवळल्याने पाणी मच्छीमारांच्या घरात शिरले, ज्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. नाशिकमध्ये धबधबे दुथडी भरून वाहू लागले. सोमेश्वर धबधबा दुथडी भरून वाहत, पर्यटकांची गर्दी. नाशिकमधील सोमेश्वर धबधबा सततच्या पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे, ज्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक आकर्षित होत आहेत. गंगापूर धरणातून पाणी सोडले. नाशिकच्या गंगापूर धरणातून 1760 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. सहस्त्रकुंड धबधबा पुन्हा वाहू लागला. नांदेड जिल्ह्यातील किरवट येथील प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित झाल्याचं लक्षात येतं. राधानगरी धरण 65% भरले. पाऊस सुरूच. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी लक्षणीय वाढली असून धरण 65% पेक्षा जास्त भरले आहे. पावसाची तीव्रता अजूनही कायम. वीज दरात मोठी कपात, सर्वसामान्यांना दिलासा. महाराष्ट्र सरकारने आज एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे की राज्यातील सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी वीज दरात सुरुवातीला 10% कपात करण्यात येईल.
ती कपात पुढील 5 वर्षात टप्प्याने 26% वाढवण्यात येईल. यामुळे घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आदिवासींना नोकऱ्यांमध्ये वाढीव आरक्षण, 8 जिल्ह्यांना फायदा. राज्य सरकारने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 8 जिल्ह्यांमधील आदिवासींना सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाढीव आरक्षण देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे लवकरच पाठवला जाईल. या निर्णयामुळे या आदिवासी बांधवांना नोकरीच्या संधींमध्ये मोठा दिलासा मिळणार आहे. कृषी क्षेत्रांसाठी AI धोरणाला मंजुरी. महाराष्ट्र शासनाने शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025 ते 29, महाॲग्री AI पॉलिसी 25 ते 29ला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. 4 वर्षांसाठी असलेल्या या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आहे. यासाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आजचे सोन्या चांदीचे दर. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रामचा भाव सुमारे 98,940 ते 99,090 या फरकात आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रामचा भाव 90,690 ते 90,840 असा आहे. चांदीचा भाव प्रति किलोग्राम 1,07,900 ते 1,08,000 या फरकाने आहे. तर सोने खरेदीदारांना दिलासा. मागील काही दिवसांच्या विक्रमी किमतीनंतर आज दरात काहीशी घसरण झाल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. भारत इंग्लंड कसोटी मालिका. पहिल्या सामन्यात भारताला पराभव, गंभीरच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात एकूण 5 शतके ठोकूनही पराभवाला पत्कार करावा लागला. इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की एका कसोटीत 5 शतके ठोकूनही संघ हरला. मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभव पत्करला आहे. आणीबाणीच्या 50 वर्ष पूर्ण. पंतप्रधान मोदींनी काळा अध्याय संबोधले. 25 जून 1975 रोजी लावण्यात आलेल्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय म्हटले आहे. देशभरात मान्सून सक्रिय. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस. महाराष्ट्र देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून जोरदार पाऊस कोसळत आहे. शेतकऱ्यांसाठी PM किसान मानधन योजना. या योजनेतून 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना दरमहा 3,000 पेन्शन मिळते, जी त्यांच्या उतारवयातील आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाची आहे. तर ह्या होत्या आजच्या काही प्रमुख घडामोडी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.